तुमच्याही शेडवर अचानक पक्षी मरत आहेत किंवा 4-5 दिवसानंतर किंवा आठवड्यातून एखादा पक्षी असंच सहजासहजी मरतो, त्याचे कारणही आपल्याला कळत नाही. तो आजारीही नसतो, ना कोणता रोग आलेला राहतो, तरीही तो पक्षी मरतो. याचे कारण आपल्याला समजत नाही. तर त्याचे कारण काय असू शकते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक माने, मी गावरान कुक्कुटपालन करतो. ज्या काही लोकांचे फ्री रेंजचे शेड असेल, म्हणजे जे काही मित्र कोंबड्यांना चरायला बाहेर सोडत असतील किंवा काही आपले मित्र जे हॉटेल वेस्टेज किंवा भाजीपाला वेस्टेज आपल्या शेडवरती घेऊन येतात, जेव्हा ते वेस्टेज कोंबड्यांना टाकतात, ज्यामध्ये आपण ज्या प्लॅस्टिकमध्ये किंवा प्लॅस्टिकच्या कॅरीबॅग किंवा पोत्यामध्ये आपण ते वेस्टेज घेऊन येतो व कोंबड्यांना खायला टाकतो. आपण कळत न कळत किंवा विसरून जातो किंवा आपल्याकडनं ती चूक होऊन जाते की ती जे काय आणलेलं प्लॅस्टिक आहे किंवा ते पोते आपण शेडमध्ये तसंच फेकून देतो, ते आपल्याला काढायचं विसरून जातं. जेव्हा आपण टाकून निघून जातो त्यानंतर कोंबड्या आपल्या चरत चरत त्या प्लास्टिकसोबत खेळतात किंवा ते खातात, पोत्याची दोरे उपसून खातात. ते खाल्ल्यामुळे कोंबड्यांना ते त्यांच्या खालील जे काय अन्न आहे त्या अन्नासोबत ज्या त्यांच्या जठरामध्ये जाते, तेव्हा जठरामध्ये गेल्यानंतर त्यांना ते पचायला खूप त्रास होतो किंवा ते पचत नाही. त्यामुळे कोंबडी जी काय पिल्लू किंवा कोंबडी आपल्या ते अन्न खात नाही, आजारी पडते व त्यानंतर हळूहळू करून ती मरून जाते. यामागचे आपल्याला कारण कळत नाही, कारण ती आपल्या शेडवरती आजारी आलेला नसतो, ना कोणता रोग आलेला राहतो, तरीही आपली कोंबडी मरून जाते, पण आपल्याला ते लक्षात येत नाही. तर त्यासाठी जेव्हा काय आपण आपल्या शेडवरती त्यांना खायला वेस्टेज आणणार आहे किंवा प्लॅस्टिक कॅरीबॅग आपल्या शेडवरती जर आपण पडलेलं दिसेल तर ते आपल्याला लगेच फेकून द्यायचं आहे, जेणेकरून आपल्या कोंबड्या मरण्यापासून वाचतील आणि आपला होणारा लॉसही वाचेल. तर तुम्ही पाहू शकता आपल्या शेडवरती तुम्हाला एकही असा प्लास्टिक किंवा पोते पाहायला मिळणार नाही, जेणेकरून कोंबड्या ते खातील. तर अशाच प्रकारे तुम्हालाही तुमचं शेड स्वच्छ ठेवायचं आहे. आपण जेव्हा फ्री रेंजमध्ये कोंबड्यांना खायला बाहेर सोडतो तेव्हाही आपल्याला लक्ष द्यायचं आहे की कुठे काय पडलेलं आहे का, जेणेकरून त्यापासून कोंबड्यांना धोका होणार आहे. तर आजच्या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यासोबतच जर कोणाच्या शेडवरती जर पक्षी अचानक मरत आहेत किंवा काय अडचण प्रॉब्लेम असेल तर कमेंटमध्ये तुम्ही नक्की विचारू शकता आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून या कुक्कुटपालनामधला माझा आलेला अनुभव तुमच्यापर्यंत मला पोहोचवता येईल. धन्यवाद.